शिवरूपं गुरु साक्षात् शिव स्वयं संसार शोकहर्तिं ध्याता शिवानंदरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्धितं जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरो मतिशान्ति सीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो ततो बोधसेतुकरम्। ओम तत्सत् प्रभ्रमणे नमः। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पान नंबर 228 काढा। कालच्या भागात आपण बघितलेलं आहे की सदा सत्संगाची आवश्यकता का आहे आणि संसार म्हणजे काय। संसारात समुद्राचं वर्णन जी केलेलं आहे त्याच्यातले भोवरे कोणते, लाटा कोणत्या, मासे जी प्राणी समुद्रामध्ये असतात पाण्यामध्ये, तर संसार समुद्रामध्ये ही कसे। तर संसार समुद्राप्रमाणे सत्संगाची स्त्री पुरुषाच्या ठाई जो मोह। आता भोवरे कोणते सांगितले संसारामधले? ओम नमः शिवाय बोला बरं, विसरले का लक्षात आहे? भोवरे कोणते सांगितले? संसार सागर जो आहे ह्या संसार सागर बोला ओम नमः शिवाय। हां समुद्रातील संसार सागर मोह तद्रूप आवर्त भोवरे आहेत। हां कुणाच्या ठाई मोह, कुणाच्या ठिकाणी मोह असतो आपला? संसार स्त्री पुरुषाच्या ठाई, हां स्त्री पुत्र ह्यांच्या ठाई मोह। त्याला काय म्हटलं? भोवरे असं म्हटलेलं आहे। त्याच्यातल्या लाटा कोणत्या? समुद्रातल्या संसार समुद्रातल्या लाटा कोणत्या नंदा काकी? म्यूट करा मीनाताई। ओम नमः शिवाय। हां मोठ्या लाटा उर्मी। मग कशाच्या कोणत्या? उर्मी, उर्मी म्हणजे लाटा शब्द, ती उर्मी लाटा म्हणजे शब्द, उर्मी म्हणजे शब्द आहे फक्त त्याचा, पण हर्ष सुधा तृषा हर्ष शोक इत्यादी इत्यादी उर्मी म्हणजे लाटा। हा सुसरी मासे आहेत का समुद्रामध्ये? ह्या संसार समुद्रामध्ये आहेत का नाही? आहेत ना। कोणते कोणतेच? क्रोध, काम, क्रोध, लोभ, अहंकार रूपी सुसई मासे आहेत। हां तर ही आपण बघितलेलं आहे संसार समुद्राचं वर्णन केलेलं आहे इथं। शेवाळ कशाला म्हटलं? शेवाळ दुर्वासनेला शेवाळ असे म्हणतात। ओम नमः शिवाय। दुर्वासना म्हणजे काय? दुर्वासनेचा अर्थ दुसऱ्याबद्दल दुर्वासना म्हणजे दुसऱ्याविषयी चांगले विचार नसणे, कुणाचं चांगलं व्हावं असं न वाटणे। हां बरोबर। दुर्वासना म्हणजे लोकाविषयी परक्याविषयी वाईट वासना, त्याचं वाईट व्हावं, माझं चांगलं व्हावं आणि त्याचं वाईट व्हावं, ही वासना दुर्वासना। मग ही काय सांगितलं? शेवाळ सांगितलं। सर्वांचं चांगलं व्हावं, त्याच्या पाठीमागून माझं चांगलं व्हावं ही सत विचार आहे
आणि माझंच चांगलं व्हावं, माझ्यासारखं कोणानंच होऊ नये. दुसऱ्याचं वाईट चित्तणं ह्याला दुर्वासना असं म्हटलेलं आहे. ही तर शेवाळ सांगितलं. ह्या संसार सागराचं हे वर्णन आपण बघितलेलं आहे. यज्ञदान जप तप इत्यादी साधनांनी अंतकरणाची शुद्धी केल्याने विवेकादी साधन संपन्न होऊन आणि एकाग्र चित्ताने ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या सदुपदेशाचे ग्रहण करून जेवणा खाण्यासारख्या आवश्यक गोष्टीचीही जरूरत पडल्यास पर्वा न करता आता जेवायला बसायचे आणि त्याच टायमाला कुठंतरी सत्संग आहे असं कळालं आपल्याला, तर आपल्याला 1 वाजता जेवायला बसायचं आणि 1 वाजता सत्संग आहे असं लक्षात आलं, तर ती जेवणं खाणं सोडूनही आधी सत्संग करावा. जेवणा खाण्याचीही पर्वा न करता असल्या जरूरत पडल्यास पर्वा न करता म्हणजे जेवावयाचं बसणार इतक्यात किंवा जेवतानाही सत्संगाचा लाभ होत असेल तर जेवणही तितक्या वेळ सोडून, म्हणजे अर्थात ते मागे पुढे करून, सोडून म्हणजे जेवायचंच नाही असं नाही, लवकर तरी जेवावं, नाही तर सत्संग झाल्यास तरी जेवावं. सोडून म्हणजे सोडूनच द्यावा असं अर्थ होत नाही. मागं पुढं करून सत्संग करावा. सत्संग सततम करू. सारखं सत्संगाचंच येडं असावं माणसाला. सत्संग कुठं मिळेल तिथं सत्संग करावा. म्हणजे सत्पुरुषाचा संग बाजीवा तो निरंतर कर. सर्व काल सद्विचार करण्यासारख्या संबंधाने शास्त्राचे प्रमाण सांगतो. अखंड सत्संगामध्ये तुझं मन राहू दे. तू प्रपंचात तर आहेस, पण प्रपंचात राहून प्रपंचमध्ये भरू देऊ नये. अखंड सत्संगात राहावं. आपल्या आपलं ध्येय काय आहे, आपण कोण आहेत आणि आपल्याला काय प्राप्त करायचे त्याच्याकडंच अखंड लक्ष राहायला पाहिजे. म्हणून निरंतर सत्संग कर म्हणून सांगू लागलेले आहेत. निरंतर जर सत्संग नाही केला तर प्रपंचिकाबरोबर जर आपण राहिलो जास्त वेळ निंदकाच्या अशा लोकांच्या सहवासात, तर त्याचा परिणाम होतोच. म्हणून आपलं अंतःकरण स्वच्छ आणि निर्मळ राहण्यासाठी दिव्याला काजळी आली की काढावी लागते, किंवा कणलाचा काच तसाच जर ठेवला तर प्रकाशच बाहेर येत नाही. त्याला रोज घासावा लागतो म्हणजे शुद्ध प्रकाश बाहेर येतो. तसं आपल्या अंतःकरणाला सुद्धा सत्संगानं उजाळा मिळत असतो. सत्संग प्राप्त झाला की अंतःकरणाला काच जसा घासणीत येतो तसं अंतःकरण शुद्ध राहतं. म्हणून किती वेळ सत्संग करायला सांगितलं तर अखंड सत्संग करा. खंडनच होऊ देऊ नका. मग काम सोडून सत्संग करा असं नाही. आपल्या मनामध्ये विचार करायचा आहे. परमार्थाचा आपल्या संसारातल्या कामावर काहीच परिणाम होत नाही. बघा, तन मन धन 3 दिले, तर त्याच्यामधलं तन आणि धन प्रपंचाला द्या म्हणून सांगितलं सद्गुरूंनी. अद्वैत सद्गुरू जे आहेत त्यांनी, ब्रह्मज्ञानी. तन आणि धन तुम्ही प्रपंचाला द्या, पण मन मात्र इकडं द्या. परमार्थाला द्या, ज्ञान विचार करायला द्या. एकच 3 उपकरणं दिलेत, त्याच्यातले 2 उपकरणं तुम्ही प्रपंचामध्ये लावा. एकच मन अंतःकरण जी आहे ती इकडं लावा. कोणताच अडथळा प्रपंचाचे कामं करताना येत नाही. हाताने काम करायचं आणि मनामध्ये तो विचार, त्याचं मंथन, मी कोण आहे ह्याचं मंथन सुरू जर राहू दिलं तर लोणी बाहेर निघाल्याशिवाय राहत नाही. निघतंच लोणी बाहेर. म्हणून सदा सद्विचारास प्रमाण. श्लोक वाचा ताई, श्लोक वाचा मीनाताई. ओम नमः शिवाय. सदा सदा सद्विचारास प्रमाण. श्लोक. आसुप्तेरामृते कालं न वेद वेदांत चिंतया
दयानावसरं किंचित कामादीनां मनागपि. अर्थ ओम ओम नमः शिवाय. नमः शिवाय. जाग झाल्यापासून निजेपर्यंत त्याचप्रमाणे किती वेळ सत्संग करायचे सांगू लागलेले आहेत. सदा सद्विचारास प्रमाण. जाग झाल्यापासून निजेपर्यंत त्याचप्रमाणे विवेक झाल्यापासून ध्येयपात होईपर्यंत. जसं सकाळी झोपेतून उठलं तर झोपेपर्यंत तीच अखंड आपल्या अंतःकरणामध्ये विचार असावा, सत्संग असावा. सत्संग म्हणजे सद्गुरूच्या जवळ दिवसभर जाऊन बसणं असं नाही. आपल्या आपल्या मनामध्ये विचार करायचा, सत्संग करायचा. गवत गाय कशी भर 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 खाते आणि पुन्हा रवंत करते, तसं मिळेल तेव्हा सत्संग करायचा. आणि सत्संग झाला की तोच विचार विवेक मनामध्ये ठेवायचा. मग किती वेळ? उठल्यापासून जाग झालं, डोळा उघडला त्यावेळेसपासून निजेपर्यंत सत्संग करावा. झोपताना सुद्धा मी कोण आहे, मी ही नाही, देह मी नाही, देह इंद्रिय माझे नाहीत, अहंता ममता रूपी ही जी मी झोपले ती पलंग माझा नाही, ही घर माझं नाही, एके दिवशी मला इथून निघून जायचं आहे, ही सगळं सोडायचं आहे. अखंड वृत्ती ज्या येतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि स्वतःचा विचार. रात्री झोपताना जर तो विचार करत झोपलो तर रात्रभर ते ईश्वरावर सोडून द्यायचं. नामस्मरण करत जर झोप लागली तर रात्रभर नामस्मरण सुरू राहतं. ती कसं लक्षात ठेवायचं, सुरू आहे का नाही, आपली तपासणी आपण कशी करावी. संध्याकाळी आपलं नामस्मरण सुरू आहे किंवा कोणताही विवेक विचार सुरू आहे परमार्थाचा, आपल्या आत्मस्वरूपाचा, तर झोपताना विचार सुरू होता आणि डोळा उघडल्याबरोबर तोच विचार आपल्या मनात जर आला, रात्रभर आपली समाधी अवस्था होती. रात्रभर आपलं तेच सुरू होतं असं सांगितलेलं आहे. झोपताना सुद्धा तो विचार करावा, जाग झाल्यापासून निजेपर्यंत. आणि पुन्हा पुढे काय सांगितलं? त्याचप्रमाणे विवेक, विवेक झाल्यापासून ध्येयपात होईपर्यंत. विवेक कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हँड रेस करा. विवेक कशाला म्हणावं? बोला काकी. ओम नमः शिवाय. विवेक कशाला म्हणावं? आत्मस्वरूप नित्य आहे, बाकी सर्व अनित्य आहे, याला विवेक असे म्हणावे. नित्य कशाला म्हणावं? कोण सांगते नित्य काय? असा मनाचा दृढ निश्चय, आत्मस्वरूप नित्य आहे आणि बाकी सर्व मिथ्य आहे, असा मनाचा दृढ निश्चय, त्याला विवेक असावे. नित्य म्हणजे विवेकाचं बरोबर आलं. मनाचा दृढ निश्चय. हां, मनाचा दृढ निश्चय असावा. हां, त्याला काय म्हणावं? आणि विवेक असे म्हणावे. हां, मग आत्मस्वरूप नित्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्वच अनित्य आहे. ह्याला ओम म्हणजे नित्य. ओम नित्य म्हणजे कधी न म्हणजे नित्य म्हणजे सारखं चालू, म्हणजे कधी न काय म्हणते न होण्यासारखं. म्यूट करा. शब्दार्पणा. नित्य कशाला म्हणावं मीनात आहे? जन्म मरण नित्य कहिये. बरोबर. ओम नमः शिवाय. जन्म मरण नित्य कहिये. मग आत्मस्वरूप नित्य आहे, जन्म नाही आणि मरणही नाही त्या आत्मस्वरूपाला. आणि त्या व्यतिरिक्त, त्या आत्मस्वरूपाच्या व्यतिरिक्त जेवढं जेवढं सगळं जे काय आहे ते, मग काही असो जगत, ते सगळंच कसं आहे? अनित्य आहे. असं नुसतं मानायचं, नुसतं मानायचं नाही तर मनाचा दृढ निश्चय करायचा आहे. दृढ दगडासारखा निश्चय करायचा आहे मनाचा की आत्मस्वरूपच नित्य आहे, ह्याच्या व्यतिरिक्त सर्वच अनित्य आहे.
असा मनाचा दृढ निश्चय झाला म्हणजे काय झालं तर विवेक जागृत झाला. जेव्हा आपल्या मनाचा असा निश्चय होईल तेव्हा आपला विवेक जागा झाला, जागृत झाला. मग विवेक झाला. विवेक झाल्यापासून ध्येयपात होईपर्यंत काय करावं? श्रद्धा भक्ती पुरस्सर वेदांत शास्त्राचा विचार करून. विवेक जरी झाला तरीसुद्धा पुन्हा वेदांत शास्त्र सोडून द्यावं का? तर नाही. विवेक जरी झाला तरीसुद्धा अखंड ध्येयपात होईपर्यंत, विवेक झाल्यापासून ध्येयपात होईपर्यंत म्हणजे मरुस्तोर होईपर्यंत श्रद्धा भक्ती पुरस्सर, श्रद्धानं आणि भक्तीनं वेदशास्त्राचा विचार करून, पुरस्सर म्हणजे हेतू ठेवून. श्रद्धा भक्तीनं कोणता हेतू ठेवायचा आहे? तर विवेक ही जागा झाल्यापासून ज्ञान प्राप्त करण्याचा हेतू ठेवायचा आहे. अखंड सत्संग करायचा. सत्संग करणं म्हणजे गुरुची सेवा करणं. आता मला सगळं कळालं, आता काहीच करायची गरज नाही, असं नाही. बरेच लोक काय म्हणतात, पंचीकरण तर ऐकलेलं आहे. पंचीकरण ऐकलं म्हणजे कळालं का सगळं? पंचीकरणाची चाळणी सगळी करावी लागते. पंचीकरण मूळ पाय आहे. पंचीकरण कळलं की पुढचे अद्वैत ग्रंथ जे आहेत ते सहज कळतात. म्हणून पंचीकरणच पक्क व्हायला पाहिजे. पंचीकरण ऐकत असताना पहिली आवृत्ती ज्यांची सुरू आहे त्यांना तिथले शब्द माहीतच नसतात आपल्याला. फक्त त्या शब्दाची ओळख होते पहिल्या आवृत्तीमध्ये. दुसऱ्या आवृत्तीमध्ये त्याच्या वाक्याचा थोडा थोडा बोध होतो. तिसऱ्या आवृत्तीमध्ये मात्र ज्ञान व्हायला सुरू होतं. मग 10-10, 15-15 आवृत्त्या जेव्हा पंचीकरणाच्या होत्या तेव्हा आपल्या रुजतं, आपल्यामध्ये ते मुरतं. म्हणून विचार करावा. एकदा ऐकलं की ऐकलं, सगळं कळालं का? प्रत्येक वेळी ऐकताना कोणत्याही शास्त्राचं असू द्या, वेगळं वेगळं नवीन नवीन आपल्याला ते ऐकायला मिळत असतं. म्हणून वेदशास्त्राचा विचार करून मनुष्याने काल अतिक्रमण करीत राहावे. काल अतिक्रमण करणे म्हणजे काल घालवणं. काळ कशामध्ये घाला? वेदांत शास्त्राच्या विचारामध्ये काल अतिक्रमण करावं. किती काळ आपला जातो कोणालाही गप्पा मारण्यामध्ये, दुसरं बोलण्यामध्ये किती काळ जातो. तर तसा काळ न जाऊ देता मग काय बोलूच नाही का, बोलावं कामास काम, पण जास्तीत जास्त काळ कशामध्ये घालायचा आहे? वेदांत शास्त्र विचारामध्ये. वेदांत शास्त्र ऐकायचं आहे. मग ऐकायला सारखं मिळतं का? 24 तास सांगणारे मिळतात का? सांगितलं त्याचा विचार पुन्हा करायचा, विचारामध्ये घालायचे. विचार करून मनुष्याने काल अतिक्रमण करीत राहावे. मनात काम क्रोधाधिकास एक चित्तही थारा देऊ नये. काम क्रोध ही विकार जी आहेत, विकार कोणकोणते? ओम नमः शिवाय. काम क्रोधाधिक म्हणजे काय? कोण सांगते? काम क्रोध 2 सांगितले आणि पुढचे ह्याच्या किती आहेत? मला काय बोला? कोणते 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 कोणते? ज्या येते म्हणजे जन्मतो, ज्या येते म्हणजे जन्मतो, अस्ति म्हणजे असतो, वर्धनते म्हणजे वाढतो, विपरिणमते म्हणजे तरुण होतो, अपक्षी येते म्हणजे म्हातारा होतो, विनश्यती म्हणजे मरण पावतो किंवा नाश होतो. हे देहाचे 6 विकार आहेत. ओम नमः शिवाय. ही 6 विकार आहेत. पण हिथं जी सांगितले काम क्रोधाधिक, ह्याच्या पुढचे कोणते? शत्रू, काम क्रोध षडरिपू आणि अहंकार. ओम नमः शिवाय.
म्यूट करा. मोजून सांगा. नंबर 1 म्हणजे लक्षात येतं तुमच्या. सांगा. ओम नमः शिवाय सांगतो मी. हो सांगा. ओम नमः शिवाय. षडविकार 6 आहेत. 1 काम, 2 क्रोध, 3 लोभ, 4 मोह, 5 मद आणि 6 मच्छर. ही षड रिपू आहेत. षडविकार षडविकार ज्या येते असते ती पण 6च आहे. आणि षड रिपू, रिपू म्हणजे शत्रू, दुश्मन. षड रिपू आणि षड विकार ही ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला नाही होऊ द्यायचं. षड रिपू म्हणजे काम, क्रोध, लोह, मोहम्मद, मत्सर. ही षड रिपू म्हणजे षड शत्रू येते. आणि ज्या येते अस्ति वर्धनते विपरिणमते अपक्ष्यते निविन. ओम नमः सांगू का मी 6 ही 6 विकार आहेत आणि ही 6 रिपू आहेत. तर काम क्रोधाधिकास एक चित्तही थारा देऊ नये. कशा करता सांगू लागलेले ही काल अतिक्रमण करीत राहावे. आयुष्यात जेवढा काळ मिळतो ना जास्तीत जास्त तेवढा काळ कशात घालवावा? शास्त्र विचारात घालवावा. मी कोण आहे आणि आपलं स्वरूप कसं आहे आपलीच माहिती आपण घ्यावी. आपल्याला आपलीच माहिती नाही हो. जन्मांध असल्यासारखं आहे. कसं असतं, एक जन्म अंध होता मुलगा, लहान बाळ. त्या आईच्या मांडीवर बसायचं. त्याला बोलता येऊ लागलं. 5 वर्षाचं झालं. त्याला विचारलं एक जणानं, तुझी आई कशी दिसते रे? तो म्हणला मला काय माहिती हो, मला तर काहीच दिसत नाही. म्हणजे तिच्याच मांडीवर बसून स्तनपान करतो, सगळे व्यवहार करतो, पण तीच कशी ती आपल्याला माहीत नाही. तसं आपलंच स्वरूप आपल्याला माहीत नाही. त्या ईश्वरी सत्तेच्या मांडीवरच बसून सगळे व्यवहार करतो आपण. त्या सत्तेशिवाय एकही व्यवहार होत नाही. होतो का आत्मसत्तेशिवाय व्यवहार? आत्मा जर नसेल तर शरीर व्यवहार करतं का? करूच शकत नाही. म्हणून जन्मांधासारखं नाही राहायचं, डोळस व्हायचं आहे. आता माझी जिथून उत्पन्न झालो ती कसं आहे, त्या आंधळ्याला माझी आई कशी जसं माहीत नाही तसं आपलं स्वरूप आपल्याला माहीत नाही. ते आपल्याला आता कळालेलं आहे. इथल्या लोकांना मात्र ते कळालेलं आहे. मग त्याच्यामध्ये काल अतिक्रमण करावं, व्यर्थ काळ घालवू नये. एखादा मुलगा शाळेत गेला आणि मधल्या सुट्टीतच घरी आला तर आणि काहीच अभ्यास नाही केला तर आई काय म्हणते, वेळ उगाचच घालवलंस का नाही? काहीतरी काम होतं का घरी यायचं? घरी येऊन तरी काय केलंस? काहीच नाही, वेळ फुकट घालवला. तसं आयुष्य दिलेलं आहे आणि आयुष्य कशा करता दिलं तिथपर्यंत जाण्यासाठीच आहे, पंचमहाभूताकडून मागून आणलेलं. मग ती सोडून दिलं आणि दुसरंच करीत जर बसलो तर काल अतिक्रमण झालं. तसं जो काळ आपला जे काळ दिलेला आहे तो काळ सत्कार्यात आत्मस्वरूपाच्या विचारात करीत राहावे. काल अतिक्रमण करणं म्हणजे काळ घालवणं. मग चांगले विचार करण्यात बी काल घालवणं आणि उगाचच गप्पा मारण्यात सुद्धा तासून तास गप्पा मारण्यात काळ घालवणं. 2-4 जणी बसल्या, आप्पाजी कट्टेवर बसले म्हणतात, आणि किती तासून तास कोणत्या गप्पा हो? एरांड्याचा गुराळ काहीतरी आहे का त्याच्यामध्ये? सगळ्या गावाचा कचरा गोळा करायचा, कुठं काय चाललं कुठं काय नाही. कचरा गोळा करण्यासाठी आपल्याला आयुष्य दिलेलं नाही. एवढं मौल्यवान आयुष्य मिळालेलं, एक एक क्षण त्याचा कारणी लावायचा आणि त्याचा विचार आपणच करायचा, करीत राहावे मनात. आणि असं जर करायचं असेल तर मनात काय पाहिजे? काम क्रोधाधिकास एक चित्तही थारा देऊ नये. ही जी 6 रिपू आहेत, षड रिपू, ह्यांना मधी प्रवेशच होऊ द्यायचा नाही. प्रयत्न करायचा. अनेक दिवसाचे संस्कार आहेत म्हणून ती येतात, परंतु घालवण्याचा प्रयत्न जर केला तर जातात सुद्धा. अखंड आपल्यावर पहाराच ठेवायचा आहे, कोणती वृत्ती येईल आणि कोणती चालली ती. दुसऱ्याकडे बघण्याची काही त्याची वेळच द्यायचा नाही. दुसऱ्याकडे बघायला आपल्याकडे बघायचं. आपण स्वतःकडे बघत नाही आणि दुसरीकडे बघतो. स्वतःचे दुर्गुण आपल्याला दिसतात का हो? ज्यावेळेस आपलेच दुर्गुण आपल्याला दिसतील,
आपल्यात काय न्यूनता आहे, काय कमीपणा आहे हे आपल्याला दिसेल त्यावेळेस आपली प्रगती होईलेली असते. आपण प्रगतीपथावर असतो त्याच वेळेस. म्हणून काल अतिक्रमण एक करीत राहावे म्हणा. काम क्रोधाधिकास एक चित्तही थारा देऊ नये. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ही जी शत्रू आहेत ना, ह्या शत्रूंना मनामध्ये आणू नये. येतात ते आले तरी त्याला हाकलून द्यायचं आहे. मग कशानं हाकलून द्यायचं आहे? विवेकाची काठी हातात घ्यायची. विवेक, मी कोण आहे? आत्मस्वरूप सत्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे. विवेक हातात धरायचा आहे. मग विवेक हातात धरला की ही मग यायला काठीनं आलं की हाणायचं त्याच्या तोंडावर, मग ती जातात. काम क्रोधाधिक एक चित्तही थारा देऊ नये. विवेक असेल तरच कामक्रोधाला थारा मिळत नाही. विवेक जर नसेल तर ते तिथंच राहतात, आपल्यावर राज्य करतात, ते सत्ता गाजवतात आपल्यावर. ते विवेकाचा दंड हातात घेऊन ह्या शत्रू जी आहेत, ही शत्रू आपल्या स्वरूपापर्यंत आपल्याला जाऊ देत नाहीत, अडथळे करतात. म्हणून विवेकाचा दंड घेऊनच स्वरूपाकडे निघायचे. एक चित्त ही थारा देऊ नये. तात्पर्य एवढेच की सर्व काल वेदांत विचारात जर मन असेल तर कामक्रोधाधिकास उत्पन्न होण्यास अवसरच मिळणार नाही. आपलं अंतःकरण, आपलं मन सारखं वेदांत विचार जर करीत असेल तर काम क्रोधामध्ये येतच नाहीत. खुल्ला दिमाग सैतानाचं घर असतं. मग त्याच्यामध्ये काही ना काही दुसरं चालू असतं. आणि जेव्हा आपले विचार, विवेक जर आपल्या मनामध्ये असेल, चांगले विचार जर आपल्या मनामध्ये असतील तर ते विचार आपल्या मनात येतच नाहीत. म्हणून दिमाग कुठं ठेवायचा? मी कोण आहे ह्या विचारात ठेवायचा. म्हणजे सैतानामध्ये शिरतच नाहीत. कामक्रोधाधिकास उत्पन्न होण्यास अवसर देऊ नये. आपल्या प्रपंचामध्ये सुद्धा बघा तुम्ही, आनंदी कोण आहे ह्या प्रश्नाचं उत्तर मी एका ठिकाणी वाचलं. सगळ्यात आनंदी कोण आहे हा प्रश्न विचारला आहे, तर तिथं सांगितलं जो सारखं कामात आहे तो सगळ्यात जास्त आनंदी आहे. कारण त्याला काय असतं, एक काम झालं की दुसरं करायचं, दुसरं झालं की तिसरं करायचं, त्याच्या मनात तेच विचार असतो, त्याला ते दुसरं टेन्शन घ्यायला विचारच नसतो. म्हणून सगळ्यात आनंदी कोण आहे तर अखंड कामात असणारा माणूस, बिझी असणारा माणूस आनंदी राहतो. ती त्या कामाचाच विचार करतो म्हणून आनंदी राहतो. तसंच सांगितलं इथं सुद्धा, आपण अखंड जर आत्मविचारात राहिलो तर काम क्रोध तिथं येतच नाहीत, त्यांना खुली जागा मिळत नाही. त्याच्यासाठी एक दृष्टांत द्यायला लागलेले तिथं. समज की कोणी एक मनुष्य आपल्या घरात काही न करता स्वस्थ बसला आहे. दृष्टांत देतात, एक मनुष्य त्याच्या स्वतःच्याच घरामध्ये काही काम करत नाही, स्वस्थ बसलेला आहे. इतक्यात त्याच्याकडे बाहेरले दुसरे काही दुर्गुणी मनुष्य आले. स्वस्थ बसलेला असताना दुसरे बाहेरचे दुर्गुणी मनुष्य म्हणजे निंदा करणारे, दुसऱ्याची चाड्या चुगल्या करणारे, दुसऱ्याचंच बोलणारे, असे जर लोक आले, दुसऱ्याचे दुर्गुण हुडकून काढणारे बाहेरून, हे जो घरातला मनुष्य त्याला काम नाही काय, तो निवांत बसलेला आहे, आणि दुसरे आले, ते घरात आल्याबरोबर त्याच्याकडे बघून जर तो घरात बसलेला मनुष्य त्यास आदर सत्कार करील तर, ते आलेले बघून या 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 असं जर म्हणलं, आदर सत्कार केला तर ते दुर्गुणी मनुष्य त्याच्याकडे फिरून फिरून येऊन त्यास इकडच्या तिकडच्या खोट्या नाट्या गोष्टी सांगून त्यास आपल्या स्वतःप्रमाणे दुर्गुणी करून टाकतील. इकडच्या तिकडच्या खोट्या नाट्या, गावात कुठं काय चाललंय, कुणाचं काय झालंय, सगळं असं बोलून किंवा कुणाची निंदा करून आणि आपल्याला सुद्धा त्याच्यासारखंच करून टाकतात. त्यांच्या सहवासात बसल्यानंतर एक तरी शब्द आपण त्यांना बोलतो त्यांच्यासारखं.
जर आपण कामात असू तर ती परत जाते. पण इथं काय सांगितलं, निवांत बसलेले आहेत तो माणूस घरातला. निवांत बसलेला असताना सुद्धा अशा लोकाला येऊ देऊ नये, बोलू नये. खोट्या नष्ट्या गोष्टी सांगून त्यास आपल्या स्वतःप्रमाणे दुर्गुणी करून टाकतील. दुर्गुणी करून टाकतील. पण म्हणजे पहिल्यावर पाणी पडलं, सगळं चांगलं आहे, पण तसं दुर्गुणी करून टाकतील. पण आपल्याकडे येणारे मनुष्य अगदी दुर्गुणी आहेत असे ओळखून ते घरी आले असता त्यांच्याकडे एक वेळही न पाहता, कोण आले ही ओळखायला पाहिजे, माणसं ओळखायला पाहिजे. संत साधू संत ते आलं की कोणत्या गप्पा होणार आहेत आपल्या ही लक्षात यायला पाहिजे. संताकडे गेलं की संत दुसरं काही बोलतच नसतात हो, त्यांना तेच बोलतात. कितीतरी संतांनी कितीतरी आसपास आलेल्या सगळ्यांचाच उद्धार होतो त्यांच्या वागण्यावरून, त्यांच्या बोलण्यावरून. म्हणून दुर्गुणी करून टाकतील. पण आपल्याकडे येणारे मनुष्य अगदी दुर्गुणी आहेत असे ओळखून ते घरी आले असता त्यांच्याकडे एक वेळही न पाहता, पाहायचं सुद्धा नाही, कोणते तरी एखादे चांगले पुस्तक उघडून तो वाचू लागला. ती लोक आलेले बघून निवांत बसला असताना सुद्धा ती लोक दिसले की एखादा चांगला ग्रंथ उघडून वाचित बसू लागला, वाचू लागला, त्याचा अभ्यास करू लागला. आणि अशा रीतीने त्याने त्यास आदर सत्कार न करता, काहीच आदर सत्कार केलेला नाही, न करता त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर ते आलेले मनुष्य निराश होऊन परत जातील. काहीतरी गप्पा मारण्यासाठी, कुठलं तरी काही सांगण्यासाठी आलेले असतात, तर त्यांना तसा मोका जर नाही मिळाला तर ते काय होतात, निराश होतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष जर केलं तर ते आलेले मनुष्य निराश होऊन परत जातील. व क्वचित पुन्हा आले असतानाही पूर्वीप्रमाणे जर त्याचा आदर सत्कार झाला तर ते, जर त्याचा अनादर झाला, आदर सत्कार नाही, ओम नमः शिवाय, जर पूर्वी पुन्हा डबल ते आलं घरी आणि पुन्हा पण पहिल्यासारखाच त्याचा अनादर केला, आदर केला नाही, या बसा चहा पाणी काहीच विचारलं नाही, अनादर केला तर पुन्हा ते येणारच नाहीत ना. आदर सत्कार केला तर ते पुन्हा येतील आणि अनादर केला तर त्यांच्याकडं झाला तर ते पुनश्च म्हणून खचित येणार नाहीत. याच न्यायाने वेदांत विचाराशिवाय, ह्याच न्यायाने विचाराशिवाय निरुद्योगी जर एखादा मनुष्य बसेल तर त्याच्याजवळ कामक्रोधादी दुर्गुण अवश्य येतील. काम संपलं की एकमेकाकडे जाऊन बसतात बघा महिला मंडळ गप्पा मारायला. तर असं करू नये सांगू लागलेले आहेत. आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये आपण राहावं, बसावं, पण कुणाजवळ अखंड साधू संग करावा. त्याच्याजवळ काम क्रोधादी दुर्गुण अवश्य येतील. अशा लोकांपाशी जर आपण बसलो तर दुर्गुण आल्याशिवाय राहत नाहीत. व ते आले असता जर तो मनुष्य त्याचा आदर करील तर ते काम क्रोधाधिक एकसारखे त्याच्याकडे येतच राहतील. ती पुन्हा पुन्हा येत राहतील आणि त्या योगाने त्यास परमार्थापासून भ्रष्ट करून टाकतील. किती वेळ 2-2, 3-3 तास बिनकामाचं लोक एखादं येऊन बसलं ना तर उठूनच जात नाही बघा. ती कसं उठून लावावा हे सुद्धा कळत नाही. त्याला नाही बोललं तरी ती तसंच बसतं, त्याला काम बी नसतं कुठंच. आणि काय करायचं तसं अशा लोकांना एकसारखे त्याच्याकडे येतच राहतील सत्कार जर केला तर. आणि त्या योगाने त्याचे परमार्थापासून भ्रष्ट करून टाकतील. परमार्थ करायचा आहे आपल्याला, ग्रंथ वाचायचा आहे, मनामध्ये विचार करायचा आहे, पण ती येऊन बसलं आणि ती बोलू लागलं तर मग विचार पण करता येत नाही, काहीच करता येत नाही. म्हणून
हे असे जे लोक रिकामटेकडे ती परमार्थापासून भ्रष्ट करतील असं सांगू लागलेले आहेत. पण त्याच्या उलट जर तो मनुष्य रात्रंदिवस वेदांताचा विचार करीत राहील तर त्याच्यापाशी कामाधिक येणारच नाहीत. रात्रंदिवस वेदांताचा विचार असणारा त्याच्याजवळ कामाधिक लोक येतच नाहीत. तसेच लोक येतात. मैत्री कुणाची होते तर सारख्या विचाराची मैत्री होते. सारखे विचार असतील तरच एकमेकाचे विचार जुळतात, नाही तर नाही. म्हणून वेदांत रात्रंदिवस वेदांताचा विचार करीत राहतील तर त्याच्यापाशी कामाधिक येणारच नाहीत. व आलेच तर आधी तर येणारच नाहीत. आणि आलेच तर तो विचारी मनुष्य त्याचा तिरस्कार करील. तसंच आपल्या पाठातल्या लोकांना तसंच होतं, परमार्थातल्या लोकांना सुद्धा तसंच होतं. त्याला काहीतरी पहिलं कर्म उपासना करत असताना सुद्धा त्यासुद्धा लोकांना वाटतं की हे लोकांनी येऊन आम्हाला कर्म करू द्यावं. अडथळा आला, उपासना करत असताना सुद्धा अडथळा आला वाटतो. आणि अद्वितीयकडे गेले असतं मग तर काय वाटतंच. ती तर पुढीच स्टेप गेलेली त्यांची, तिथं वरी गेलेले उंच. ही साधारण सभा नाही, ही महान संतांची सभा आहे, महंतांची सभा आहे. तर त्यापाशी कामाधिक येणारच नाही. व आलेच तर तो विचारी मनुष्य त्याचा तिरस्कार करीत. त्यामुळे अर्थात त्याच्यापाशी न बसता ते चालते होतील. त्याला बोललंच नाही तर ते बसणारच नाहीत, ते चालते होतील. त्यांच्यापासून बाजूला दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आमचे ते एक महाराज होते असेच. ते तर म्हणायचे आपली जागा आपण बनवायची असते. आपली जागा बनवण्यासाठी आपलं ठिकाण, आपली जागा आपल्यालाच बनवावी लागते. कुणी अडथळा यायला तरीसुद्धा आपण तो मार्ग सोडायचाच नाही. आता घरातले माणसं कुणाचे ऐकू देत नाहीत तर त्यांना उलटंही बोलायचं नाही आणि ऐकायचं सोडायचं पण नाही. किती दिवस ती आपल्याला बोलतील, बोलायला तरी गप्पच बसायचं आणि ऐकायचं. आपल्याला ऐकायचं ती ऐकायचं. आपली जागा आपण उत्पन्न करायची. कुणी जाऊ दिना गेलं पोतीला तर जायचं, उलटं बोलायचं नाही, काहीच करायचं नाही, जायचं, सोडायचं बी नाही. म्हणजे काहीच करणीला चुकायचं नाही. आणि आपलं ठिकाण आपल्याला पुन्हा आपली जागा तिथं तयार होते. तेच कंटाळून जातात, जाऊ द्या म्हणतात, ही ऐकतच नाही. तर आपली जागा आपण तयार करावी. तिरस्कार करील त्यामुळे अर्थात त्यापाशी न बसता ते चालते होतील. यासाठी कामाधिक दुर्गुणास येण्यास अवकाशच देऊ नये व सर्व कालाचे अतिक्रमण वेदांत विचाराने करावे. जेवढी वेळ मिळाला आहे आपल्याला तेवढं वेदांत विचारातच घालवावा. काल क्रमण वेदांत विचारामध्ये करावे. जे वेळ मिळाला तेवढा वेदांत विचारात घातला तर त्याचा उपयोग झाला. काल अतिक्रमण दुसऱ्या विचारात गेलं तर त्याचा वापर झालेला नाही, उपयोग झाला नाही. एक दृष्टांत आठवला. एका महिलेच्या घरी असं आपल्यासारखं घर होतं. त्या घरामध्ये एक भिक्षुक आला दारामध्ये. आणि त्या मुलीनं त्या भिक्षुकाला वाढण्यासाठी सूप भरून धान्य आणलेलं आहे. दारामधला भिक्षुक तसा जाऊ नये म्हणून धार्मिक लोक वाढतात, जाऊ देत नाहीत. तर सूप भरून धान्य आणलं आणि वाढू लागले. वाढताना त्या भिक्षुकानं काय केलं विचारलेलं आहे तिला, बाळ घरात कोण कोण राहता? तेव्हा ती काय म्हणाली, घरामध्ये माझी सासूबाई आहेत, त्या 1 वर्षाच्या आहेत म्हणली. आणि माझे पतिदेव 6 महिन्याचे आहेत आणि सासरा तर अजून जन्मालाच नाही. तेव्हा त्या साधूने विचारलं, बेटा काय म्हणतेस तू, मला काहीच कळेना गं, कोण कोण राहतात म्हणून विचारलं तर तू असं काय बोलतेस, ती मला काही कळेना, नीट सांगशील का? त्यावेळेस ती परमार्थिक जी मुलगी होती ती म्हणू लागली, महाराज माझ्या सासूबाई फक्त 1 वर्ष झालं
सन्मार्गाला लागल्या, ह्या क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत, त्यांचे आयुष्य सगळं दुसरीकडंच गेलं. ते आयुष्यच खरं मी समजत नाही म्हणले. आयुष्याचा वापर झाला नाही चांगला, ते आयुष्यच नाही, व्यर्थ गेलं. मग माझ्या सासूबाई 1 वर्ष झालं भजन पूजन कर्म उपासना करतात म्हणून त्या 1 वर्षाच्या आहेत. आणि माझे पतिदेवसुद्धा 6 महिने झालं, 6च महिने झालं ते ह्या मार्गाकडं आलेले आहेत म्हणून ते 6 महिन्याचे आहेत. सासरे तर अजून पत्तेच पिसतात, अजून कशातच नाहीत. तर जे आयुष्य व्यर्थ गेलं ते आयुष्यच नाही, त्याचा उपयोग जर झाला नाही तर ते आयुष्यच नाही. म्हणून वेदांत विचाराने करावे आणि सत्संग करावा. सत्संगाच्या संगतीने अनेक जन्मातली पातके अध्यात्मादिक अनेक प्रकाराने ताप व दैन्य हे सर्व निवृत्त होतात. सत्संगाने काय होतं तर अनेक जन्मातले पाप निघून जातात, पाप ताप दैन्य तिन्ही पण निघून जातं. ताप दैन्य ही सर्व निवृत्त होतात. याविषयी एका सत्पुरुषांचे वचन पुढे लिहिलेप्रमाणे आहे. पाप ताप दैन्य ही कसं जातं यासाठी पुढे लिहिलेलं आहे असं सांगू लागलेले आहेत. वेदांत विचारातच कळालेपासून पुढचं तरी आयुष्य घालवावं. कळतंसुद्धा कधी 50% आपली जेव्हा साधना पूर्ण होते तेव्हाच गुरु प्राप्त होतात, सद्गुरू. तोपर्यंत सद्गुरूचा बोध होत नाही आणि सद्गुरूचं जर ऐकलं तर काहीच नाही ऐकलं तर काहीच कळत नाही. कर्म उपासना ही आधी करून मल विक्षेप दोष निघून गेल्यानंतर सद्गुरू प्राप्त होतात. आणि पुढची जेव्हा आपल्याला कळालं तेव्हापासून तरी आपला काल अतिक्रमण ह्याच क्षेत्रात व्हायला पाहिजे. मी कोण आहे ह्याचा शोध घेण्यामध्ये खोल 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 जावं लागतं. इतकं सोपं नाही. पंचीकरण ऐकलं की मोक्ष नाही, ही पाया आहे फक्त. पाया भरणी, पाया भरला की बिल्डिंग तयार झाली का? नाही, पाया हे. म्हणून पंचीकरण पाया पक्का झाला की किती पण मजलेवरी चढवता येतात. म्हणून पंचीकरण पक्क व्हायला पाहिजे. पंचीकरण पक्क झालं तर विचारचंद्रोदय ग्रंथ कळतो, लवकर कळतो, लगे लगे लक्षात येतं. पुन्हा विचारसागर कळतो. अमृत अनुभव तत्वानुसंधान असे अनेक अद्वितीय ग्रंथ आहेत. परंतु त्यासाठी आधी काय पाहिजे तर पाया पक्का पाहिजे. 15 मजले बांधायचे पण पाया पक्का पाहिजे ना आधी खालचा, त्यावेळेस वरी चढवता येतं. म्हणून पंचीकरणाचा अभ्यास दृढ व्हायला पाहिजे. साधू समागमाचे महत्त्व, पुढे साधूच्या समागमाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आपण उद्या ग्रंथ पूर्ण करू.